उन्हाळा सुरू झाला की वाटतं ना असं थंडगार काहीतरी पेय प्यावं म्हणून. तर तसंच मी आज ना कैऱ्यांचा पन्ह बनवायला घेतला. कारण माझ्या झाडाला यावर्षीच खूप कैऱ्या लागल्या. मग काल वारं खूप सुटलं होतं तर कैऱ्या पण पडल्या. मग त्यातल्या 2 कैऱ्या घेतल्या मी आणि त्या उकळायला ठेवल्या गॅसवर पातेल्यामध्ये आणि त्या उकळून झाल्यानंतर मग त्या मी घेतल्या आणि त्याचा पूर्ण गर असा पिळून काढला. खूप मोठा असा त्याचा गर निघाला. पूर्ण साली मी त्या पाण्यामध्ये पण धुवून घेतल्या आणि मग या कोळीचा सुद्धा चांगलाच गर निघाला. सगळा गर काढून झाल्यानंतर त्याला एकजीव केलं आणि मग बाजूला ठेवलं आणि गूळ घेतला. त्याच्यामध्ये ना गूळ टाकला आणि थोडीशी साखर पण घातली. कारण गूळ आणि साखर मिक्स केलं तर चव छान येते. आणि मग थोडंसं चवीपुरतं मी त्याच्यामध्ये मीठ पण घातलं आणि ते गॅसवर उकळायला ठेवलं सगळं एकजीव करून. छानपैकी उकळलं. मग त्याच्यामध्ये थोडीशी विलायची वगैरे घातली. खूप छान असं पन्ह तयार झालं. आईला प्यायला दिलं. आईला पन्ह खूप आवडते. मग आईला प्यायला दिलं. मी पण पिलं. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.